नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पीएश आकडे तुमचं एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत बायोलॉजीच्या सेशनमध्ये कोऑर्डिनेशन इन ह्यूमन्स। तर कोऑर्डिनेशन ह्यूमन्स मध्ये दोन कोऑर्डिनेशन आहेत, म्हणजे आपण जे ह्यूमन फिजिओलॉजी पार्ट पाहतोय त्यामध्ये जे मानवी शरीर आहे त्या मानवी शरीरामध्ये जे विविध अवयव आहेत त्यांचं समन्वय कशा रीतीने होतं, तर दोन पद्धतीने त्यांच्यातला समन्वय घडून येतं। समन्वय म्हणजे काय की हा हात मी वरती उचलला, हात मी खाली घेतला किंवा एखादी ऍक्टिव्हिटी मला करायची आहे, धावणं, पळणं, खाणं, उठणं, बसणं, तर हे सगळे ज्या ऍक्शन्स आहेत त्या एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होणं, एका सिक्वेन्स मध्ये किंवा एका कोऑर्डिनेशन मध्ये घडणं, यालाच काय म्हणतो आपण, ह्यूमन कोऑर्डिनेशन। मग ते ह्यूमन कोऑर्डिनेशन चे दोन टाईप आहेत की दोन पद्धतीने मानवी शरीरामध्ये ते कोऑर्डिनेशन काय होत राहतं, घडून येत राहतं। एक म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन आणि दुसरं म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन। तर केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तर मानवी शरीरामध्ये एक ग्रंथी आहे पहा, पिच्युएटरी ग्लँड, ती जे हार्मोन्स आहेत ते ऑल अदर ग्लँड्स वरती काय करतात, नियंत्रण ठेवत असतात। म्हणजे कोणत्या ग्रंथीने किती सिक्रेशन करायचं किंवा कोणते हार्मोन्स सिक्रेट करायचं आणि त्यांचं प्रमाण कोणतं असेल हे सर्व कोण डिसाईड करत असतं, पिच्युएटरी ग्लँड डिसाईड करत असते। आणि त्यालाच काय म्हटलं झाले, केमिकल कोऑर्डिनेशन, ज्यामध्ये हार्मोन्सचा, संप्रेरकांचा रोल जो आहे तो खूप जास्त काय आहे, महत्वाचा आहे केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये। आणि नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये ह्यूमन सेल्स किंवा म्हणजे पूर्ण ह्यूमन बॉडीमध्ये जे सेल्स असतात तिथं नर्वस सेल्स पूर्ण ऑल ओव्हर द बॉडी काय पसरलेले आहेत आणि त्या नर्वस सेल्सद्वारे काय केलं जातं, पूर्ण नर्वस कोऑर्डिनेशन केलं जातं। आणि नर्वस कोऑर्डिनेशनचे तीन पार्ट आहेत की ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स। ह्याच तिघांची इत्तंभूत माहिती मिळवणं म्हणजे ह्यूमन कोऑर्डिनेशन आहे। आता जे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये मी बोललो त्याची समरी एकंदरीतरित्या की ह्यूमन बॉडीमध्ये जे कोऑर्डिनेशन घडून येतं ते कोणत्या पद्धतीने घडून येतं, तर दोन पद्धतीने घडून येतं। एक म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन आणि दुसरं म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन। नर्वस कोऑर्डिनेशनचे तीन पार्ट आहेत, एक आहे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स, आणि दुसरं केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण पाहणार आहोत की बॉडीमध्ये नेमक्या अशा कोणकोणत्या ग्लँड्स आहेत ज्या हार्मोन्स सिक्रेट करतात आणि त्या हार्मोन्सद्वारे बॉडीचा कोणता पार्ट रेग्युलेट होतो किंवा कोणती ऍक्शन रेग्युलेट होते किंवा कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये समन्वय घडून येतं, ते आपण याच व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत। या सेशनच्याच पार्ट 2 मध्ये, पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत की ब्रेनचं स्ट्रक्चर पूर्ण काय आहे, स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर काय आहे आणि नर्व्सचं ऍक्शन काय असतात की नर्व्स कशा पद्धतीने काय करत असतात, कार्य करत असतात। हे सर्व आपण काय करणार आहे या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत। डिटेलमध्ये जाऊयात, महत्वाचा चॅप्टर आहे। हल्ली आयोग यावरती क्वेश्चन विचारण्यासाठी काय आहे, डीप मध्ये जाऊन क्वेश्चन विचारते। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की ब्रेनचे फ्रंटल लोब आहे, मिडल आहे, परायटल लोब आहे, ऑसिपिटल लोब आहे, फोर ब्रेन म्हणतात त्याला, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन। काय करतो, तुम्हाला लिहून पण देतो सायमल्टेनियसली, जेणेकरून काय होईल तुम्हाला सोपं जाईल। हा ब्रेन आहे, ब्रेनचे तीन पार्ट आहेत, सगळ्यात पहिला पार्ट, दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट। फोर ब्रेन, हा फोर ब्रेन आहे तो कुठे, इथे फ्रंट साइडला, फ्रंटल लोब जो आहे तो काय फोर ब्रेनचा पार्ट आहे। त्यानंतर मिड ब्रेन, मिड ब्रेन आणि त्यानंतर हाइंड ब्रेन। हिंड ब्रेन, ठीक आहे। हे ब्रेनचे तीन महत्वाचे पार्ट आहे। तत्पूर्वी जो ब्रेन आहे तो अतिशय नाजूक आहे, जटिल अवयव, कॉम्प्लेक्स आहे। कॉम्प्लेक्स का, त्याचे जे पार्ट्स आहेत ते स्टडी करणं इट्स अ डिफिकल्ट प्रोसेस, त्यामुळे तो जटिल, कॉम्प्लेक्स एकदम सिंपल नाही। त्याचे प्रत्येक पार्ट, ब्रेनचा जो प्रत्येक पार्ट आहे तो काय काम करतो, कशा पद्धतीने वर्क होते ते पूर्ण स्टडी करणं इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस। त्यामुळे हा कसा जटिल अवयव आहे। त्यानंतर मेंदूला संरक्षक म्हणून एक कडक हाडाचे आवरण असते, त्याला क्रॅनियम म्हणतात, महत्वाचा शब्द आहे क्रॅनियम। पूर्ण कवटी जी असते त्याला काय म्हणतात, क्रॅनियम, हा शब्द लक्षात ठेवा, क्रॅनियम म्हणजेच थोडक्यात कवटी। त्यानंतर तसेच कर्परेच्या आत मेंदू, आणखी एक मेंदू स्मूथ आवरणाने घेरलेला असतो, त्याला मेनिंग्ज असे म्हणतात, मेनिंग्ज। हा एक असा पदार्थ आहे
जो कवटी आणि ब्रेन यांच्यामध्ये थ्रूआउट काय आहे, पसरलेला आहे आणि हा प्रोटेक्शन करण्याचं काय करतो, कार्य करत असतो. ठीक आहे. आणि त्यामध्ये पण एक CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सीएसएफ हे फ्लुइड असतं जे पूर्ण ब्रेनला प्रोटेक्शन देण्याचं कार्य करत असतं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तर द्रवरूपी असतं, फ्लुइड आहे ते, शॉक ऑब्झॉर्वर म्हणून पण कार्य करतं, ब्रेनला प्रोटेक्शन देण्याचं पण काय करत असतं, कार्य करत असतं. त्यानंतर ना आपण मेंदूचे काय 3 पार्ट पाहिले. ह्या 2-3 गोष्टी आहे, CSF लक्षात ठेवा, क्रॅनियम लक्षात ठेवा आणि मिनिंग्स लक्षात ठेवा. CSF एक फ्लुइड आहे जो ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं कार्य करतोय. क्रॅनियम जी कवटी आहे तिचं नाव आहे. मेनिंग्स एक असं आवरण आहे ज्या आवरणामुळे मेंदू काय केला जातोय, प्रोटेक्ट केला जातोय. ह्या 3 गोष्टी फक्त बेसिक मध्ये येतील मेंदूच्या. आता डिटेलमध्ये ब्रेनचे हे 3 पार्ट आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन, आणि त्याचे पण सब पार्ट आहेत. त्याच्यामध्ये सेरेब्रम, थॅलामस आणि हायपोथॅलामस. थॅलामस आणि हायपोथॅलामस हे फोर ब्रेनचे सब पार्ट आहेत. म्हणजे आणखीन डिटेलमध्ये चाललोय आता. सेरेब्रमचं कार्य काय, थॅलामसचं कार्य काय, हायपोथॅलामसचं कार्य काय ते पण आपण पाहणार आहोत. पण हाइंड ब्रेनचे सब पार्ट सांगतो. पॉन्स, मेडुला ऑब्लोंगटा, आणि सेरेबेलम. आता आपण काय पाहणार आहोत, त्यांचं कार्य पाहणार आहोत की नेमके ब्रेन कसं फंक्शन करतं. ब्रेन आपण पाहिले, मिड ब्रेन, हिंड ब्रेन, फोर ब्रेन. एकदा पाहून घ्या, हा फोर ब्रेन आहे, हा हिंड ब्रेन आहे, सॉरी हा मिड ब्रेन आहे आणि मग हा हाइंड ब्रेन आहे. ठीक आहे. आणि त्याचे मग नंतर ना सब पार्ट आपण पाहणार आहोत. इथे दिसतोय सेरेबेलम जो हा इथं पार्ट आहे, आणि ते काय स्पायनल कॉर्ड त्याला अशी कनेक्ट झालेली आहे जी पूर्ण पाठीच्या कण्यामध्ये आतपर्यंत थोडं बॅक पर्यंत काय आहे ती पसरलेली आहे स्पायनल कॉर्ड. म्हणजे ब्रेनचाच थोडक्यात काय तो एक्सटेन्शन केलेला पार्ट आहे. आता फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. आताच तुम्हाला दाखवतो की फोर ब्रेन कुठं होतं, मिड ब्रेन कुठं होतं आणि हाइंड ब्रेन कुठं होतं. आता त्याचे जे सब पार्ट आहेत की सेरेब्रम, थॅलामस, हायपोथॅलामस, ह्यांचं कार्य काय. सेरेब्रम असतं ना ते ऐच्छिक क्रिया म्हणजे व्हॉलंटरी ऍक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ऐच्छिक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया, ऐच्छिक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया, माझ्या मनावर अवलंबून असलेल्या क्रिया. म्हणजे मला काय करायचं आहे, हा पेन खाली ठेवलाय, हा उचलायचा आहे, हा परत ठेवायचा आहे, पाण्याची बॉटल उचलायची आहे, पाण्याची बॉटल खोलायची आहे, पाणी प्यायचं आहे. हे काय आहेत, सर्व माझ्या मनावरती अवलंबून असलेल्या ह्या क्रिया आहेत. म्हणून त्यांना काय म्हणलं आपण, ऐच्छिक क्रिया. मग मेंदूचा कोणता पार्ट ऐच्छिक क्रिया कंट्रोल करतोय, तर तो सेरेब्रम नावाचा जो पार्ट आहे फोर ब्रेन मधला तो ऐच्छिक क्रियांना कंट्रोल करत असतो. नंतर थॅलामस जो आहे तो T2P2 म्हणजे कोणत्या, T2 म्हणजे टच, टेम्परेचर, पेन आणि प्रेशर. हे जे 4 पार्ट आहेत, म्हणजे ह्या 4 गोष्टी ज्या आहेत तर थॅलामस कंट्रोल करत असतो. म्हणजे आपल्याला जर कोणी टच केला तर टच झाल्यानंतर आपल्याला सेन्स होतं की अरे हा कुणीतरी कोणाचा तरी आपल्याला हात लागलाय. ते कशामुळे डिटेक्ट होतंय, तर थॅलामसमुळे डिटेक्ट होतंय. बॉडीमध्ये जर आपल्याला चटका वगैरे लागतोय, टेम्परेचर डिटेक्ट होतंय तर ते थॅलामसमुळे. पेन होतंय आपल्याला किंवा प्रेशर क्रिएट होतंय बॉडीवरती तर ते थॅलामसद्वारे डिटेक्ट केलं जाणार आहे. आता त्यानंतर हायपोथॅलामस 3H, त्यातलं हीट, हंगर आणि H2O. हीट, हंगर, H2O हायपोथॅलामस. हीट म्हणजे काय, उष्णतेशी रिगार्डिंग. हंगर म्हणजे भूक लागलीये तर ते डिटेक्ट कोण होणार, हायपोथॅलामसला डिटेक्ट होणार आहे. आणि वॉटर बॉडी आपल्याला पाण्याची कमतरता लागते म्हणजे पाणी पिणं गरजेचं आहे, ते डिटेक्ट होणार आहे, हायपोथॅलामसला डिटेक्ट होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जो
चार्ट दिलाय, शॉर्ट मध्ये जो दिलाय ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. अशाच पद्धतीने लक्षात ठेवा, सोपं आहे, लक्षात राहतं. त्यानंतर मिड ब्रेन. मिड ब्रेनचं कार्य काय, तर मिड ब्रेनचं कार्य असं आहे की ते अनैच्छिक क्रियांवरती रेग्युलेट करतं. अनैच्छिक क्रिया ज्या आहेत त्या काय केल्या जातात, रेग्युलेट केल्या जातात. अनैच्छिक क्रिया कोणत्यात मग, अनैच्छिक क्रिया म्हणजे ज्या आपल्या हातात नाहीत किंवा आपल्या मनावर नाहीयेत त्या अनैच्छिक क्रियात, जसं की हृदयाचं फंक्शन करणं किंवा जठरामध्ये अन्न डायजेस्ट होणं किंवा ब्रेनचं फंक्शनिंग होणं किंवा श्वसन होणं, या गोष्टी काय आहेत, सगळ्या अनैच्छिक क्रिया. ज्या पण अनैच्छिक क्रिया असतील की इंटेस्टाईन वर्क करतायत, मोठे आतडे लहान आतडे वर्क करतायत, पॅनक्रिया लिव्हर वर्क करतोय, त्या सगळ्या ज्या अनैच्छिक क्रिया आहेत ऑर्गनच्या त्या मिड ब्रेनद्वारे काय केल्या जातात, कंट्रोल केल्या जातात. त्यानंतर पॉन्स मध्ये श्वासोच्छ्वास म्हणजे आपला जो श्वसन आहे, रेस्पिरेटरी, श्वसन बंद करणं किंवा चालू करणं हे कशावरती अवलंबून आहे, तर ते पॉन्स वरती डिपेंडेड आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा पुन्हा एकदा अनैच्छिक क्रियांवरती कंट्रोल करणारा कोण आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. आणि सेरेब्रम म्हणजे बॉडी बॅलन्स. बॉडी बॅलन्स जो आहे तो कुणामुळे घडून येतो, तर तो सेरेब्रम मुळे घडून येतो. समतोल जो आहे तो सेरेबेलम मुळे काय होते, घडून येतोय. आता आपण काय पाहिलं, आपण फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन म्हणजेच ब्रेनचे महत्वाचे पार्ट पाहिले, त्याचे सब पार्ट पाहिले, त्यांचं कार्य पाहिलं. आणि पूर्ण आणखीन तुम्हाला सांगतो की जो फोर ब्रेन आहे त्याला प्रोसेफॅलॉन असे म्हणतात, प्रोसेन्सेफॅलॉन. मिड ब्रेनला काय म्हणतात, मिसेन्सेफॅलॉन. आणि हाइंड ब्रेनला काय म्हणतात, रोबेनसेफॅलॉन किंवा रोम्बेसेफॅलॉन. प्रोनाउन्सिएशन मध्ये मिस्टेक होत असेल, पण हे अदर नावं आहेत कशाची, फोर ब्रेनची, मिड ब्रेनची आणि हाइंड ब्रेनची, जी तुम्हाला काय करायची, थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायची आहेत. ब्रेन बद्दल आपण आता पाहिलं. आता आपण काय पाहूयात, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड काय, ब्रेन मध्येच काय, ब्रेनलाच कनेक्ट झालीये, पाहिजे ब्रेनलाच कनेक्ट झालीये आणि पूर्ण असं मणक्यामध्ये विसावलेली जी आहे ती आहे स्पायनल कॉर्ड. मग त्या स्पायनल कॉर्डची इथे हाडं वगैरे दिलेली आहेत, ते आपल्याशी काही एवढे इम्पॉर्टंट नाही. पण जो हा स्पायनल कॉर्ड आहे, तो स्पायनल कॉर्ड जो आहे ना पूर्ण बॉडीमध्ये कनेक्टेड आहे नर्व्हद्वारे. असं नर्व्हचं जाळं बसलेलं आहे. आणि त्या नर्व्ह कोणत्या आहेत, तर ह्या नर्व्ह आहेत त्या ह्या, हे नर्व्ह आहे, हे नर्व्ह सेल्स आहेत. आणि ह्या सर्व नर्व्ह सेल्स आहेत ना ते ब्रेनशी कनेक्टेड आहेत. थ्रूआउट बॉडीमध्ये असलेल्या ह्या नर्व्ह आहेत त्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत आणि स्पायनल कॉर्डशी देखील काय कनेक्टेड आहे. हे न्यूरॉन आहेत. एक न्यूरॉन सेल पेशी आहे ही, ती चेतापेशी. मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त लांबीची जी पेशी असते, जे सेल असतं ते म्हणजे चेतापेशी, म्हणजेच कोण, न्यूरॉन असतो. तर तिचं स्ट्रक्चर पहा कसं आहे. हे जे आहेत हे डेंड्राइट आहे, हा स्टोमा आहे, न्यूक्लियस आहे, एक्झॉन आहे. या बॉडी पार्टला एक्झॉन म्हणतात. त्यानंतर इथे नर्व्ह एंडिंग म्हणतात. आणि दोन चेतापेशींमधला जो गॅप असतो त्याला सिनॅप्स असं म्हणलं जातं. ते एक लक्षात ठेवा पाठ. हे न्यूरॉन्स आहेत. हे न्यूरॉन्स पूर्ण ऑल ओव्हर द बॉडी काय पसरलेले असतात. ह्यांचे पण टाईप्स आहेत न्यूरॉन्सचे. न्यूरॉन्स सगळ्यात पहिला टाईप आहे की एफरेंट न्यूरॉन्स आणि इफेरेंट न्यूरॉन्स. अफेरेंट आणि काय इफेरेंट. अफेरेंट म्हणजे काय की जे बॉडी पार्ट्स आहेत आपले, फिंगर्स आहेत, हात आहेत, पाय आहेत, यांच्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात किंवा न्यूरॉन्स असतील त्या न्यूरॉन्सला काय झालं, समजा टच झाला किंवा पेन आलं किंवा प्रेशर आलं काहीतरी, तर तो जो सेन्स क्रिएट होतोय तो किंवा जी सेन्सरी सेन्स क्रिएट होतोय तो सेन्स ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करणार आहे, अफेरेंट न्यूरॉन्स करणार आहेत. म्हणजे फ्रॉम बॉडी टू ब्रेन, बॉडी टू ब्रेन. आता काय झालं, ब्रेननी त्या सेन्सला काय रिस्पॉन्ड केलं, ते इफेरेंट न्यूरॉन्स काय घेऊन जाणार आहेत, ब्रेन कडून त्या बॉडी पार्ट कडे इन्फॉर्मेशन घेऊन जाणार आहे. म्हणजे फ्रॉम ब्रेन टू बॉडी, ब्रेन टू बॉडी.
इफरेंट न्यूरॉन घेऊन जाणार आहे. आता किती लॉंग प्रोसेस आहे ना. समजा माझ्या हाताच्या बोटाला काय झालं, एखादा टचका लागलाय, पिन टोचलेली, म्हणजे मला सेन्स झालं, ते ब्रेन कडे जाणार, ब्रेन रिस्पॉन्ड करणार, त्यानंतर ना ऍक्शन होणार की मी तिथनं माझा हात काढतोय. ह्याला खूप टाइम लागू शकतो, पण त्याआधी खूप चटकन एखादी ऍक्शन गरजेची आहे, नाहीतर काय डॅमेज खूप जास्त होईल. तर तो जो सेन्सर न्यूरॉन आहे तिथे, तो काय करतोय, इन्फॉर्मेशन घेऊन जातो आणि स्पायनल कॉर्ड पर्यंतच घेऊन जातो, आणि स्पायनल कॉर्ड मधनच त्याला काय रिस्पॉन्ड असा मिळतो की हात तुम्ही मागं घ्या, किंवा एखादा बॉडी पार्ट असेल, पाय असेल, हात असेल, ते चटकन मागं घेणं किंवा त्याला रिस्पॉन्ड करणं, चटकन विथिन अ सेकंड रिस्पॉन्ड करणं. मग ब्रेन पर्यंत जायची गरज नाही. मग असा आर्क तयार होतोय की ब्रेनकडे न जाता मधूनच काही इन्फॉर्मेशन मागे येते, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणलं जातं. तर रिफ्लेक्स ऍक्शन कन्सेप्ट, रिफ्लेक्स ऍक्शन इम्पॉर्टंट आहे. रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये स्पायनल कॉर्ड कडूनच, म्हणजे ब्रेनकडे इन्फॉर्मेशन न जाता स्पायनल कॉर्ड कडूनच जाऊन त्याच्यावरती रिस्पॉन्ड काय होते, तो त्वरित प्रतिसाद ज्याच्यावर दिला जातो त्याला काय म्हणलो आपण, त्याला आपण म्हणलो रिफ्लेक्स ऍक्शन. आणखीन एक पार्ट आहे की एएनएस, पीएनएस, सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीम, पीएनएस पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि एएनएस नर्वस सिस्टीमचे हे 3 पार्ट असतात. सीएनएस, पीएनएस आणि एएनएस. तर सीएनएस मध्ये काय येतं, सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, खूप महत्वाचं आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, यामध्ये जे घटक येतात सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये 2 येतात. एक म्हणजे ब्रेन, दुसरं म्हणजे स्पायनल कॉर्ड. पीएनएस मध्ये काय येणार आहे, नर्वस, नर्वस सेल. एएनएस मध्ये ज्या गोष्टी इनव्हॉलंटरी आहेत, व्हॉलंटरी नाही, इनव्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी आहेत, जसं की हार्टचं फंक्शन, किडनीचं फंक्शन, लिव्हरचं फंक्शन, त्या इनव्हॉलंटरी आहेत ना. तर त्या कशामध्ये येणार आहेत, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये त्या कन्सिडर केले जाणार आहेत, ज्यांची ऍक्शन ब्रेनच्या कंट्रोलमध्ये अजिबात नसते. मग सीएनएस, पीएनएस, एएनएस. सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीम, पीएनएस पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि एएनएस ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर जो क्लोस्ट्रिडियम टिटॅनी हा जो बॅक्टेरिया आहे, म्हणजे धनुर्वादाचा जीवाणू, तो कशावरती अटॅक करतो, तर तो सीएनएस वरती अटॅक करत असतो. आणि पीएनएस मायकोबॅक्टेरियम लिप्री, म्हणजे कुष्ठरोगाचा जो जीवाणू आहे, तो पीएनएस वरती काय करत असतो, अटॅक करत असतो. तर ह्या गोष्टी पण तुम्ही काय करा, हे काय ह्युमन कोऑर्डिनेशन किंवा ह्युमन नर्वस सिस्टीम, ह्या गोष्टी पण लक्षात राहते तुम्हाला, सीएनएस, पीएनएस आणि एएनएस. ब्रेनचं फंक्शन पूर्ण आपण काय बघितले, एकदम इत्थंभूत माहिती बघितली. त्यामध्ये इथे पहा, पिच्युइटरी ग्लँड आहे, हायपोथॅलॅमसच्या खाली पिच्युइटरी ग्लँड आहे, तिथंच एक पिनल ग्लँड पण असते. पिनल ग्लँड आणि पिच्युइटरी ग्लँड दोन्ही ग्लँड काय आहेत, ब्रेनमध्ये डीप इनसाइड मिड ब्रेन मध्ये ते सिच्युएटेड आहेत. आणखीन ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात मला, त्या काही करतो मी आता थोडक्यात बघतो की फॅक्ट कोणते तुम्हाला पटपट मला सांगता येतील, ते फॅक्ट्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो पुढच्या 5 मिनिटांमध्ये. आणि एकदा पुन्हा रिव्हिजन करूयात आणि सेशन आपण एंड करूयात. फॅक्ट्स राहिलेत, 1 मिनिट थांबा. फॅक्ट्स मध्ये सगळ्यात पहिला, एक डिसीज आहे, चेता संबंधित काही रोग आहेत, त्या रोगांचा आपण काय बघूयात आता थोडक्यात माहिती बघूयात की नेमके ते कोणते रोग आहेत. त्यातला पहिला रोग पहा,
अल्झायमर डिसीज आहे दुसरा. त्यानंतर पर्किन्सन्स डिसीज आहे. पर्किन्सन्स डिसीज आहे. त्यानंतर मिनिंगिटीज आहे. ते हे रोग आहेत. हे चेता संबंधित काय महत्वाचे 4 रोग आहेत. ह्यांबद्दल आता थोडीशी चर्चा करूयात आपण की हे कोणते रोग आहेत. तर हा एक मेंदूचा रोग असून यात प्रमुख कारण म्हणजे जनुकीय बदल, जेनेटिक म्युटेशन. रिझन बघा काय, जेनेटिक म्युटेशन, जनुकीय बदल हा रिस्पॉन्सिबल आहे या रोगासाठी. वयाच्या सरासरी 30 वर्षानंतर हा होतो. यात प्रामुख्याने अनैच्छिक नाचण्यासारख्या हालचाली किंवा अतिविस्राळूपणा ही लक्षणे पाहायला मिळतात. नाचण्यासारख्या हालचाली म्हणजे बॉडी पार्ट एखादा आहे ना तो शेक होत राहतो, असा 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 असा. पाय असतात बघा, काही जणांना बसल्यानंतर खूप जास्त हलवायची सवय असते. तर हा तो डिसीज आहे. प्रामुख्याने अनैच्छिक म्हणजे त्या स्वतःच्या ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नसणाऱ्या हालचाली बॉडी पार्टकडनं घडून येतात आणि अतिविस्राळूपणा यामध्ये घडून येतो. आणि डान्सिंग मुवमेंट्स आणि डिमेन्शिया आर्चिक सिम्पटम्स. डिमेन्शिया म्हणजे अतिविस्राळूपणा, डान्सिंग मुवमेंट म्हणजे नाचणाऱ्या हालचाली. हंटिंग्टन्स प्रोनाउन्सिएशन थोडं डिफरंट असू शकतं, पण स्पेलिंग दिली तुम्हाला त्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर ह्यामध्ये काय डान्सिंग मुवमेंट घडून येतात. त्यानंतर अल्झायमर पहा. अल्झायमर मध्ये ताऊ प्रथिन जे असतात त्यांच्या संचयामुळे, कोणते ताऊ, TAU ताऊ प्रोटीन यांच्या संचयनाने साठा होतो. यांच्या संचयनाने काय होतात, अल्झायमर सारखा डिसीज होतो. त्यामध्ये पण ऑब्व्हियसली काय अतिविस्राळूपणा एका ठराविक पिरियड नंतर सर्व काही विसरून जाण्याची संभावना असते. मेंदूमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या मेंदूमध्ये ताऊ प्रोटीन्स संचय होतो. यात स्मृतिभ्रंश म्हणजे विसराळूपणा, संभ्रम अवस्था कन्फ्युजन, नेमकं हे काही संभ्रम अवस्था होते, वागणुकीतील अयोग्य बदल इत्यादी लक्षणे काय होतात प्रामुख्याने पाहायला मिळतात. अल्झायमर डिसीज पहा आता कॉमन आहे खूप इंडियामध्ये, भरपूर जण ह्याच्यासाठी काय अफेक्टेड आहेत. त्यानंतर पर्किन्सन्स डिसीज पहा. पर्किन्सन्स डिसीज याबद्दल पण क्वेश्चन आलाय. काही कारणास्तव होणाऱ्या चेतापेशींच्या ऱ्हासामुळे, चेतापेशींचा काय होतोय ऱ्हास होतोय, डिग्रेड होत आहेत. त्या ऱ्हासामुळे मेंदूतील चेतापारेषिकांची होणारी कमतरता याचं काय आहे प्रमुख कारण आहे पर्किन्सन्स डिसीज होण्यामागं. डोपामाइन या चेतापारेषिकाची कमतरता भासते. डोपामाइन जो आहे याची काय होते कमतरता भासते. डोपामाइन आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा झोपतो किंवा एक छोटासा नॅप घेतो तेव्हा डोपामाइन सिक्रेट होतं, हॅपी हॅपी वाटतं आपल्याला, सगळं फ्रेश फ्रेश वाटतं. स्नायूंचा होणारा कंप, हालचालींची कमी होणारी समन्वय, चेहऱ्यावर हावभाव नाहीसे होणे, लॉस ऑफ फेशियल एक्सप्रेशन, त्याच्या चेहऱ्यावरती कोणतेच फेशियल एक्सप्रेशन येत नाहीत. पाहत ना हास्य येतं ना दुःख येतं, काहीच फेशियल एक्सप्रेशन डायरेक्ट काय होतात झिरो होऊन जातात. त्याला काय म्हणणार आहे आपण पर्किन्सन्स डिसीज असं म्हणणार आहोत, पर्किन्सन्स डिसीज. त्यानंतर मिनिंगकोकस किंवा स्ट्रेप्टोकोकस यासारख्या बॅक्टेरियांमुळे संसर्गामुळे होणारा प्रमस्तिक आवरांचा दाह, इन्फ्लेमेशन ऑफ मिनिंगटिस. मी आत्ताच पाहिलं, तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ब्रेनमध्ये एक आवरण आहे किंवा असा काही लेअर आहे, असा काही पदार्थ आहे ज्यामुळे काय केलं जाते ब्रेनला प्रोटेक्ट केलं जाते. आणि तो पदार्थ कोणता आहे मिनिंगटिसच आहे. आणि त्याचा जर ऱ्हास होत असेल कोणत्या बॅक्टेरियामुळे होतोय तो स्ट्रेप्टोकोकस आणि दुसरं म्हणजे मिनिंगकोकस, या 2 बॅक्टेरियामुळे याचा ऱ्हास होतोय. त्या बॅक्टेरियांची नावं मी लिहून देतो, प्रोनाउन्सिएशनला थोडंसं डिफिकल्ट आहे. हा पहिला बॅक्टेरिया मिनिंगकोकस आणि दुसरा आहे स्ट्रेप्टोकोकस. स्पेलिंग पण मिस्टेक नाही. ओके, हे 2 बॅक्टेरिया आहेत. त्या 2 बॅक्टेरियांमुळे हा जो पदार्थ आहे तो काय होतोय डिग्रेड होतो. आणि हे 4 चेतापेशी संस्थेच्या ऱ्हासामुळे होणारे काय
रोग आहेत. आणखीन काय फॅक्ट आहेत का तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? 1300 ग्रॅम ते 1400 ग्रॅम. तेराशे ते 1400 ग्राम असतं. ठीक आहे, भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मी. सेन्सरी न्यूरॉन्स, मोटर न्यूरॉन्स आणि असोसिएशन न्यूरॉन्स हे पण एक लक्षात घ्या फॅक्ट काय. सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन. ठीक आहे, सेन्सरी न्यूरॉन्स, मोटर न्यूरॉन्स आणि असोसिएशन न्यूरॉन्स हे 3 प्रकारचे काय न्यूरॉन्स आहेत. सेन्सरी न्यूरॉन्स म्हणजे बॉडी पार्ट वरच्या सुपरफिशियली असणारे जे चेतापेशी आहेत त्या कोणतीही इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत घेऊन जातात. ते घेऊन जाणारे कोण आहेत? सेन्सरी न्यूरॉन्स आहेत. ब्रेन कडून ऑर्गन कडे जे इन्फॉर्मेशन घेऊन येतात त्या मोटर न्यूरॉन्स आहेत आणि त्या दोघांना हेल्प करणारे कोणते? असोसिएशन न्यूरॉन्स आहेत. तर महत्वाची संपूर्ण माहिती पार्ट 1 मध्ये आपण पाहतोय मानवातील समन्वय. त्यातलं पार्ट 1 चं लेक्चर ज्यात आपण काय पाहिलं त्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन इन ह्युमन पाहिलं. आणि कोऑर्डिनेशन इन ह्युमन मध्ये कोणत्या गोष्टी असतात तर 2 पद्धतीने ह्युमन कोऑर्डिनेशन रिस्पॉन्सिबल असतं. एक म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन आणि दुसरं म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन. तर केमिकल कोऑर्डिनेशन आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. या सेशन मध्ये आपण नर्वस कोऑर्डिनेशनची पूर्ण माहिती बघितली. त्यामध्ये आपण ब्रेन पाहिलं, ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं, ब्रेनचे सब पार्ट पाहिले, ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी कशाचं आवरण आहे ते पाहिलं, तिथे असलेलं फ्लुइड पाहिलं आपण, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्यानंतर क्रॅनियम नावाची कवटी आहे ते पाहिलं. स्पायनल कॉर्ड बघितलं आपण. स्पायनल कॉर्ड पण काय एका हाडांच्याच कवटीमध्ये काय मणक्यामध्येच बसलेलं आहे. स्पायनल कॉर्ड ब्रेनचाच इलॉंगेटेड पार्ट आहे, तो सुद्धा काय इन्फॉर्मेशन म्हणजे कोऑर्डिनेशन मध्ये दोन्ही पण महत्वाचे आहेत. त्यानंतर नर्व्स बघितले. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पूर्ण हा चॅप्टर काय केला कव्हर केला. नर्वस सेल पण बघितलेत आपण, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते पण पाहिलं. आता आपण ह्या सेशन पुरते इथं थांबूयात. भेटूयात आपण पुढच्या सेशनला. तोपर्यंत धन्यवाद.